सौ दीपाली अभिजित बारवकर या प्रभाग क्रमांक 27 ब मधून राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह घेऊन नवी पेठ पर्वतीमधून प्रचारासाठी आंबिल वसाहतीत आल्या असताना नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले। घरोघरी जाताना महिलांनी औक्षण करून मतदान घड्याळालाच करणार असल्याचे आश्वासन दिले। मागचे विजयी उमेदवार आम्हाला 8 वर्षात दिसले नाहीत, त्यामुळे आता बदल निश्चित होणार आहे अशी चर्चा सुरू होती। त्यामुळे विजय आमचाच होणार असे सौ दीपाली बारवकर यांनी सांगितले। अखिलाताई, आज तुमचे विचारणी गेली 20-25 वर्ष ते पण बदलले बहुसंख्य काम करते, परंतु त्यांना दावा दिला काम त्यांचा भरपूर आहे। आज तुमच्या रूपाने ती जी काही उमेदवारी मिळालेली आहे, प्रभागामध्ये तुम्ही फिरताय, फिरत असताना तुम्हाला या ठिकाणी प्रतिसाद कसा लागतो? खूप छान प्रतिसाद आहे। लोकांचं लोक स्वतः बदल घडवायचा आहे आणि तुम्ही बघताय आम्ही कोणाला बोलवलं नाही आहे, सगळेजण स्वतःहून आले आहेत आणि जे प्रेम आम्हाला सगळ्यांकडून मिळतंय, लोकांकडून मिळतं ते खूप आहे। काय तुम्ही नियोजन केलेलं आहे निवडून आल्यानंतर कोणत्या कामाला प्राधान्य देणार? आणि तुम्ही बघताय खड्डे कसे, रस्ते कसे आहेत, खड्डे सगळी मुक्त होती, स्वच्छता आहे मेन आहे, तेच लोकांचं प्रदूषण एवढं वाढलं आहे तरी लोकांना एवढा त्रास होतो ते आहे। कचरा कुंडी सगळीकडे पडलेली असते ते आहे, त्याच्यामुळे सगळं स्वच्छता करण्याचं आम्हाला आहे। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।